गाडी नंबर 15 भाषा गुहागर वाया मुंबई. गाडीच्या वाहक स्वयं पानकर गाडी ताब्यात घ्या. ते असं जा साऊंड एक नंबर या. टेस्टची गरज नाही. काय घडसं कुठला कारण नाही एवढं वारी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती एखादाच कुणाचा आवाज येतो का? बटाट्याची भाजी व्हायचं नाही. तर या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात या आमच्या छत्रपती शिवाजी नाट्यगृहामध्ये. आता आमच्या नाट्यगृहाच्या व्यवस्थापन समितीला पण कळला असेल की एखादी छोट्याशा भागातली गावाकडची लोककला 17 कार्यक्रम झाले. 17च्या 17 हाऊसफुल. नटेश्वराचे काय कृपाच्या वाढवाले काय कृपा हे सगळं भरलं. आणि त्यात आता हे बरं सरकारने पण आपल्याला आश्रय दिलेला आहे. एकच गोष्ट वाईट झाली. आमचा घाणेकर बुवा निघून गेला. त्याला श्रद्धांजली मागच्या बारीला अर्पण केलेली आहे. तर आमचा सुयोग पानकर बुवा बोललं म्हणतात तुम्हाला मी सोडणार नाही. अरे पावसा पाण्याचे दिवस आहे. मला सोडूच नका. मला सोडून नका. घर धरून राहावा. मला याचीच गरज आहे. दिसता वाऱ्या करून करून कंटाळलो. मला धरणारच कोणतरी पाहिजे. मला म्हणून सोडायचं नाही. जर सोडलं तर बघता बघा आता मुंबईला तर आहे ना माझ्या 2-2 रूम आहेत. एक रूम खाली. तुम्ही म्हणू मला सोडायचंच नाही. अजिबात सोडायचं नाही. अरे पावसा पाण्याचा दिवस मला कोणतरी धरणारच पाहिजे होतं. आणि आयतं गावलं. सुरुवात करूयात. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्री गणेश, विद्या देवता आई शारदा माता, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचा वैचारिक वारसा जो पुढे आणला आणि महाराष्ट्र पुरोगामी झाला तो विचार म्हणजे शाहू फुले आणि आंबेडकर. अवघा उत्तर हिंदुस्थान ज्यांनी आपल्या अश्वाच्या टापाखाली पालथा घातला आणि ओळखरशाहीची स्थापना केली ते थोरले मल्हारबा होळकर, चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर, रणरागिणी महाराणी अहिल्याबाई होळकर यांना नमन करून संत बाळूमामा, माझ्या विवली गावचं गाव नवत, आई नवलाई देवी, जन्मेची आई विठाई देवी, धनी मोदवा, धनी देवडोंगर, धनी केदारलिंग, देव चव्हाटा यांच्या चरणाशी नतमस्तक होत मूळ गादी बाबूरंगले घराण्यातील भिवाशंकर यांचे नारायण गुरव, यांचे बाब्या राजाराम, बबन विशाल, गणेश भिकाजी, गंगाराम प्रभाकर, नवलाई देवी नाथ मंडळ विवली किंबे धनगरवाडा शाखा, जय बजरंगबली नाच मंडळ पन्हाळजे कोटवाडी यांच्या सोबत कार्यक्रम करताना माझा गेली 15 वर्षाहून अधिक पाठीराखा असलेला संदेश होते आणि युवा ढोलकी सम्राट सिद्धार्थ बारगोडे, माझे अजित चव्हाण दादा, बेंजोला माझे साळवी दादा आणि ऑक्टोबरला रोहित टिक्या साहेब, सर्वांना मला चमुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी कलगी तुला शक्ती तुला जर पंढरी असेल तर आयोजक विठू रुक्माई असतात. आणि आजची माझी विठू रुक्माई हे 5 पांडव, हे 5 पांडव म्हणजे विवेक मांडवकर, सचिन मालप, सुशांत मोरे, मंदार कानडे आणि अंकुश सकपाळ. हे नवीन पोरं नवीन आयोजक तयार होत आहेत आणि नवीन तयार झाले की पहिला लांबोरे बुवा वारी करूया. केवढा प्रेम, त्याला विश्वास आहे. आजचा मधला दिवस असून पण हाऊसफुल साठी जरासा बाउंड्रीवरती आहे, बऱ्यापैकी भरलेला आहे. हे तुमचं यश आहे आणि तुमचे कष्ट आहेत आणि तुमच्या कष्टाला ही अशीच बरकत लाभो. तुम्ही आयुष्यात कायम सांगतो की नोकरी करावी, धंदा करावा, सगळं करावं, पण नटेश्वराची सेवा करून बघावी, बरकतच बरकत. नाही तर काल पर्यंत मी गुरु राखत होतो आणि आज नाट्यगृहात एसी हॉल मध्ये म्हणा एवढ्या बाऱ्याची संधी मिळते. कोण माझी चमचमती बाई गुहागरावरनं येते, काल गडदरावरनं आली, कोण खेळात येते, कोण रायगडवरनं येते. नशीब लागतं ना, नशीब लागतं. आणि आमचं बुवा मला शिकवायला लागलं, बुवा शिकवायला लागलं म्हणतात सुरात राहा, चाली विसरू नका. मारी टोपी तुमच्या सगळेच कसं तुम्ही मास्तर
शरद कमळ बघ भगवान इकडं बघ माई हातात घे जरा लांबणे घे मार 8 वर्षांनंतर मी पहिल्यांदा आलो मग आलो तर जरा पाणी बिनी ठेवा ना मला काय शिकवता अहो तुम्ही 8 वर्षात आलो पहिल्यांदा हे 1.5 महिने 17 मी केल्याने मला शिकवा त्या मारी डोबी तुमचं ना आईलाच नाव सांगतो बांधतो उन्हात घर तुमचं त्या मिस आयोजक कोकण कलाप्रेमी मित्रमंडळ रत्नागिरी धन्यवाद मंडळी या ठिकाणी अनेक मंडळी आलेली आहेत आमचे आदरणीय आमच्या घराण्याची शान वासुवाणे यांचे मानसपुत्र आणि भाऊ पवार यांची मंडळी आदरणीय हरिश्चंद्र धुमक माऊली आणि शाहीर दिलीप धुमक माऊली प्रत्येक कार्यक्रमाला येऊन आशीर्वाद देतात माझा दिगंबर भुवड शशिकांत मांडवे माझा पाठीराखा शरद शिगवड माझे वस्ताद संतोष कोल्हापटे जनार्दन नाचरे शाहीर विनायक धोपट शाहीर सचिन कोल्हापटे विराज झोरे प्रफुल्ल मयेकर रवींद्र लांबोरे माझा दीपक डोईफोडे निखिल गुरव सर्व कोकणी युट्यूबर्स पोरांनो आय लव्ह यू आणि सचिन आगरे माऊली हे आमचं जे बुवा फेमस झालं ना ते गाण्याच्या आधी आम्ही फेमस केलं त्यांना आणि मग हे राधे तुझ्या पायात पैंजण वाजती अरे तस्त तुम्ही यांना फरमाईश काय दिली हा मग फरमाईश द्या ना एवढा भारी गातात बघितलं अहो कालचं पण केतन धनावडे बुवा अहो काय आवाज त्यांचा आमच्या बुवाचा काय आवाज अरे कोकणी लोककला काय लेवलला जायला लागले यार हे असा आवाज असली पाहिजे नुसतं काय ते 1-2 शाहीर घेऊन बसायचं यांना पण संधी द्यावा नवीन पोरांनो आयोजकांनो काय आवाज बघा आणि हिसकाना पण कॉलेज काढतात अंडील पाड्यासारखी बघितली मग असं हिसकानं काढणार आहे शिकलेला आहे आवाज चांगला आहे मग असं जरा द्या त्यांना पण तुम्ही फक्त मोबाईल घेऊन असं राहू अरे आयोजन करे पुढचा युट्यूबवरचा कार्यक्रम आहे काय प्रॉब्लेम आहे मला 2000 रुपये कमी द्या ना मी फिक्स तुरेवाला आहे हे अक्षा तुरेवाला मी परमनंटच आहे तुमचा मला माहिती आहे तुम्ही फक्त मला काढूनच बघा मग तुम्हाला दाखवतो तर या ठिकाणी शाहीराचे वस्ताद माझे मित्र आणि खूप छान लेखणी असले आमचे प्रमोद घुमे माऊली बुवांचे वस्ताद आणि आमचे सचिन आगरे बुवा जे राधे तुझ्या पायात पहिलं माझे ते याचे गीतकार माझे मित्र आज काही गोष्टीमुळे ते येऊ शकले नाही त्यांना मानाचा मुद्रा या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर गुहागरचे अनुमान शान सुयोग पानकर सर्वांना मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया आता काय स्तव आहे ना या ठिकाणी भानुदास घराण्याची शान आदरणीय चापडे बुवा मला माहिती नाही मी भेटायला आलो असतो मला मी तुमच्या पाया पडायला आलो असतो मला आता कळलं तुम्ही आलाय माऊली दंडवत मानाचा मुद्रा करतो आणि कार्यक्रम सुरू तुझ्या मुचा निश्चयो खरा शरण तू जमीन विघ्न भंजना हे दयानिधे श्री गजानना माझी दैवत आपली दैवत आपला कोकण आपली माती आपली माणसं आणि ही दैवत
त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठच आहेत, पण ते आपलं काम आहे. आपण त्यांचे पायीक आहोत, आम्ही त्यांच्या पालखीचे भोये आहोत. तर त्यांचं उदो उदो करणं आपलं काम आहे. आणि आजचं स्तवन माझ्या रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील धनी धूत पापेश्वर यांच्या चरणाशी अर्पण करतोय. स्तवन गातोय धनी धूत पापेश्वर यांचं. कोटी कोटी तीर्थ धबधब्यावर, कोटी तीर्थ धबधब्यावर नदी मुडानीची किनार, कोटी तीर्थ धबधब्यावर नदी मुडानीची किनार, धन्य भूमी माझी राजापूर, धन्य भूमी माझी राजापूर, तीर्थ धनी धूता पापेश्वर, तीर्थ धनी धूता पापेश्वर. धबधब्यावर, कोटी तीर्थ धबधब्यावर नदी मुडानीची किनार, कोटी तीर्थ धबधब्यावर नदी मुडानीची किनार, धन्य भूमी माझी राजापूर, धन्य भूमी माझी राजापूर, तीर्थ धनी धूता पापेश्वर, तीर्थ धनी धूता पापेश्वर, तीर्थधानी धूता पापेश्वर. हे माडपणपंथी शैली मंदिराची, त्यात स्वयंभू पिंडी शंकराची, श्रद्धा आहे साऱ्या राजापूरकरांची, कृपा त्याच्यावरती विश्वंभराची, सुख समाधान चरणावर, सुख समाधान चरणावर, तीर्थधानी धूता पापेश्वर, तीर्थधानी धूता पापेश्वर, तीर्थधानी धूता पापेश्वर. गुरुवाणी वीरभद्रनाथ, नवला देवी वसली साभोवताली, गणेशाला वंदन जोडून हात, साक्षी नेहा
धनी धूत पापेश्वर बोल श्री गणपती गजानन रामदेवी अखंड हरदासवलीचा अखंड बाबू रंगले घराण्याचा भीमाशंकर नारायण गुरव बाब्या राजाराम बबन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर बोंकुरे बजरंग बलीनाथ मंडळाचा गणपती बाप्पा या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्स इच्छा आहे की या वर्षी एखादी गोष्ट किस्सा नाही सांगितला आज एक होऊन जाऊ द्या मनोरंजन एका गोष्टीतून खास कोकणातील युट्यूबर्स 200 रुपयाचा पारितोषिक ए अक्षा अरे 12-20 ला सांगितलंय बंद करायचं प्रयत्न करूया आपण या ठिकाणी गुरुवर्य श्री नारायण गुरव यांची भाची सौभाग्यवती मानसी संतोष तळीकर बेने बुद्रुक लांजा याचकडून शाहीर विकासराव मोरे दादा यांना बक्षीस मला भरून आलाय नारायण गुरव आमच्या देवदत्तने ज्यांनी आम्हाला पिळा लावला आणि दगडाचा देव केला आणि आज इतके कार्यक्रम करतोय शाहीर आज पहिल्यांदाच आमच्या घरातील महिला वर्ग शक्तिद्रा कार्यक्रम पाहण्यासाठी नाशिकगृहात आलेला आहे याचे श्रेय तुम्हाला हे ह्या ज्या आया बहिणी आमच्या यायला गेल्या आणि त्यांचं म्हणणं आहे की तुमचं श्रेय की ही त्यांची भाची आहे नारायण गुरुवांची पण मला असं वाटतं की माझ्या माहेरातून मला हे सप्रेम भेटाले आहेत 500 रुपयाचं बक्षीस आहे फरमाईश आहे गणापती सारी किती या ठिकाणी शीघ्र कवी वासुवाणी यांचे मानसपुत्र आदरणीय भाऊ पवार यांचे शिष्य शाहीर हरिश्चंद्र धुमक आणि शाहीर दिलीप धुमक यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक माऊली प्रत्येक वेळेला द्यायची गरज नाही तुमचे आशीर्वाद खूप आहेत आणि आनंद साळसकर आमचे विरवली बुद्रुकचे प्रत्येक बारीला 500 रुपये माऊली धन्यवाद वरद वारिशे मुक्काम पोस्ट बेनी बुद्रुक फरमाईश 200 रुपये घरात माझ्या तुझी चर्चा वारंवार थँक्यू घेऊया गोवांचं पण भाग देऊया ते घ्या तर या ठिकाणी परवा एक गण गायला होता काळीच्या धडकनो की जानो होतो गणा तुझी सारी की मया अंबरात मेघ चालती आम्हाला शाळेत शिकवलं सूर्याची उष्णता येते पाणी तापतं तिथून वाफेचं रूपांतर वरती ढगात होतं नंतर त्याच्यामध्ये अनेक केमिकल्स मिक्स झाली त्याच्यानंतर जड झाल्यानंतर पाऊस पडला हे आम्हाला ऋतुचक्र सांगितलं पण ते सांगितलं की ह्याच्यात बाबा म्हणतात पाणी आहे H2O 2 हायड्रोजनचे रेणू आहेत 1 ऑक्सिजन आहे याच्यापासून पाणी बनतं हा शोध शास्त्रज्ञांनी नंतर लावला पण ते मुळात आधी आहे
23.5 अंशामध्ये पृथ्वी फिरते. सुरुवातीला ती आपल्या भोवती फिरते, त्याला आपण परिवलन म्हणतो. आणि स्वतःभोवती फिरते म्हणता सूर्याभोवती फिरते, त्याला आपण परिभ्रमण म्हणतो. स्वतःभोवती फिरते त्याच्यामुळे दिवस रात्र होते, आणि सूर्याभोवती फिरते त्याच्यामुळे 3 ऋतू तयार होतात. आणि ही जी यंत्रणा आहे 23.5चा काटावला इकडं पडणार तिकडं पडणार. जर इकडं झाली तर सगळं जळून खा, जर इकडं झाली या बाजूला सगळं गारटून रक्त विसरण संस्था बंद. 84 लाख योनी जी लक्ष योनी आहे ती सगळी बाद. कोणी मीटर कुठं लावलाय, मीटर कुठं लावलाय? आम्ही त्याला निसर्ग म्हणतो, नेचर म्हणतो, काही नावं देतील, पण कोणतरी अद्भुत शक्ती आहे. तो ब्रह्मांड आहे, ब्रह्मांड नायक आहे. माझा स्वामी असेल, माझा गणपती बाप्पा असेल, माझा शिव शंभू असेल, कोणी असेल माहिती नाही. ती मोठी ताकद आहे जी तुम्हाला आम्हाला सांभाळते. आम्ही उभं राहिलं तरी खालचा असा मोटरचा विहिरीतला पंप लावतात, 2चा पाणी वर खेचायचा, तसा खालून वरती अगदी मेंदूपर्यंत रक्त विसरण संस्था सुरू आहे. हार्ट आपला 350 ग्रामचा आहे, पण असं बापूक करताय, असा पंप लावलाय. आता उभा आहे तरी पण वरपर्यंत रक्त विसरण होत आहे. झोपेला असला तरी ते करणार, धावताना असताना तरी करणार, आणि कामात असताना तरी करणार. काय मशीन, काय मशीन चालवणारा कोण, चालवणारा कोण? एका क्षणात आम्ही ऑक्सिजन घेतो, डीप ब्रीथिंग, बाहेर काढल्यानंतर कार्बन डायऑक्साईड. अरे मशीन कोणी बनवली, कोण? तुम्ही सांगता म्हणजे आमचं लंग्स आहेत, आमचं हार्ट्स आहेत, आमच्या किडनी आहेत, आमचे ऑर्गन्स आहेत, आमचा ब्रेन आहे, हे करतो. अरे पण चालवतो कोण? जर तुझी हिंमत असेल तर जांभई हल्ली अडकून दाखव, पापणी फडफडते अडकून दाखव. आपल्या हातात काही नाहीये, कोणतरी प्रचंड मोठी शक्ती आहे, त्याला शरण जायचं. गावदेव म्हणा, कुळदेव म्हणा, गणपती बाप्पा. मी म्हणतोय गणपती बाप्पा. काय म्हणतोय? काय इच्छा आहे? गणा तुझी सारी किमया, अंबरात मेघ चालती. गणा तुझी सारी किमया, अंबरात मेघ चालती. कुठून कसा येतो वारा, कुठून कसा येतो वारा, आणि कशी झाडे डुलती. अंबरात मेघ चालती. गणा तुझी सारी किमया, अंबरात मेघ चालती. गणा तुझी सारी किमया, अंबरात मेघ चालती. कुठून कसा येतो वारा, कुठून कसा येतो वारा, आणि कशी झाडे डुलती. अंबरात मेघ चालती. दुसरी फरमाईश. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. हे बाबा दिवस रात्र तुझीच चर्चा. 2 मुलं आणि मी आणि माझी बायको, 4 घरात. पण 5व्या माणसाची, सॉरी 5व्या देवाची, 5व्या एक अशी गोष्टीची घरात घर व्यापून टाकलेस तू. 14 सप्टेंबर अजून 1.5 महिना आहे. पण मकार कुठला घ्यायचं, कुठली चादर घ्यायची, ह्या वेळेला गणपती कुठला सांगायचा आहे, जाताना एसटीने जायचं की ट्रेनने जायचं. आमच्या भैया साहेबांनी फ्री मध्ये एसटी आहे, दिल्ली आहे की नाही, सगळी तयारी हो. दिवस रात्र तीच चर्चा. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. कॅलेंडर मध्ये मोजित बसती तारीख वार. लेख विचारतो येऊन जवळतो, म्हणे बाप्पा कधी येणार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. कॅलेंडर मध्ये मोजित बसती तारीख वार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. कॅलेंडर मध्ये मोजित बसती तारीख वार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. कॅलेंडर मध्ये मोजित बसती तारीख वार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. सोनल विवेक मांडवकर, आमचे मित्र विवेक मांडवकर यांच्याकडून, सोनल विवेक मांडवकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक गणाला पौत बांधायचं. आणि
कोकण कलाप्रेमी मित्र मंडळ याचकडून 500 रुपये नमाज झालाच पाहिजे. घेऊया. आयोजक आणि सकाळ बाल कलाकारांसाठी 500 रुपयाचा पारितोषिक त्याचप्रमाणे घेऊया ना. मंडळाचा विषय येणार आहे पण याच्यामध्ये काय वावगं नाही, काय वाईट नाही. नमान आणि शक्तिपुरा या सख्या बहिणी आहेत आणि आयशीची आठवण काढल्यानंतर मावशीची आठवण काढली. मी अरे माझ्या चष्मा नाही लागला. किती दिवसानं आलो, 17 आठवडे. बघा मंडळी, विकास लांबोरे फक्त मस्ती करत नाही, मजा करत नाही, तर कोकणी लोककला किंवा जे आमच्या संस्कृती आहेत आम्ही प्रयत्न करतो की आमच्या परीनं आम्ही जपून ठेवण्याचा. की आमच्या आया बहिणी आता सोडून चाललेल्या आहेत की बाबा पहिल्या सगळ्या सुईने असायच्या, सुई नसायच्या, आता सगळ्या नर्स आल्या. आमचे मी घरात जन्मलेला आहे, तुम्ही हॉस्पिटल झाला जुनी जुनी ती जी सुई काय होती ती अशी अशी होती. मग त्याचप्रमाणे लग्नामध्ये गाणे गाणारी जी आमची पिढी होती ती संपत चालली आहे. आणि गेली 3 वर्ष कोकणातल्या आमच्या ज्या बाया आहेत, आमच्या आई आहेत, बहिणी आहेत, त्याने जी जुनी गाणी आहेत ती जुनी गाणी संवर्धन व्हावी म्हणून जपण्यासारखं जपायला हवं. संपण्याआधी या योजनेखाली जे आम्ही प्रकल्प राबवतो त्याचे प्रायोजक आमचे संदीप महादे आहेत. एकदा टाळ्या वाजवा माऊली साहेब. धन्यवाद. संदीप महादेकडनं 500 रुपयाचा आशीर्वाद आलेले आहेत. तर या ठिकाणी बुवांचं द्यायला पाहिजे बाबा, उधारी ठेवायची नाही, नाहीतर तर मला सोडणार आहे. बुवा सोडायचं नाही मला, अजिबात सोडायचं नाही. कधी ताना बुवाकडे फरमाईश घ्या, राजा तुझ्या पायात काळी आहे वरती जाय. सजले न भांगण सजले अंगण स्वागताला रे गणा, या नाचत या छनछना, या नाचत या छनछना. शेतावरनं भाताची परीक्षा दिलेली आहे. चाल आता माझा घर बुवा ह्याची पण चाल द्यायची. हे सांगत होते ना चाल द्यायची, सोपं करून देतो. मला माहिती आहे घुमे माऊली ह्याच्यावर लिहितो, पण ही चाल कशी सुई कोण येतील ते बघतो. हे सांगतात ना सुराच्या या सुयेक बुवा घासायला लागतं. लय अहो माहीत आला की लय बडी गोष्टी करता येतात. पण काय झालंय या आमच्या एकदा विचारा पोलीस स्टेशन मध्ये माझ्या केशी उभे राहिले. त्या नाचा पाहिजे, कोणाला दमलेलं नाही, कोणालाही दमलेलं नाही आणि दमणार नाही, कारण नटेश्वर माग आहे. काळी चाल जवा दुखान मला हे घेरलं तवा देवानं माझ्या येतारला. आहे ना खाली आता वरते जवा दुखान मला, जवा दुखान मला हे घेरलं तवा देवानं माझ्या होतारला. जवा दुखान मला हे घेरलं तवा देवानं माझ्या येतारला, तवा देवानं माझ्या हे तारलं. माझ्या बापानं मला सावरलं हो घर सुखानं माझं हे भरलं. माझ्या देवानं मला सावरलं हो घर सुखानं माझं हे भरलं. माझ्या बापानं मला सावरलं हो घर सुखानं माझं हे भरलं. माझ्या गणानं मला सावरलं हो घर सुखानं माझं हे भरलं.
माझा सावरलं घर सुखानं माझं विभागलं शॉर्टकट घेतोय विवेक मला फक्त 5-10 मिनिट इकडे तिकडे गोवांपेक्षा फरमाईश मला जास्त आहेत मात्र त्याच्यामुळे जरा सांभाळून घ्या तर फरमाईश हल्ले दोन पावत्याचं पण आहे ना नवगणाचं बोलायचं आणि सुखानं नांदायचं गाव देवाच्या हुकमानं नात नव्यानं सांदायचं भेट दिली ही गाव देवानं भेट दिली ही गाव देवानं तुला पवत बांधायचं पवत बांधायचं गडाला पवत बांधायचं सुखानं नांदायचं गडाला पवत बांधायचं हे झालं हे ढोलकी वाजवताना आपला गण झालेला म्हणून तर मंडळी मला काय सांगायचं आहे हे थोडा इको वाढला का ज्या गोष्टी मुळाच्या होत्या हे पूर्ण बसारे व्हायचं 17-12 करून जमलेलं आपला वाडवडील किती श्रेष्ठ होता सांगतो एक भाव मुंबईला चाकरमानी एक भाव गावाला सगळी गावाची शेती सांभाळायचा हे आगोट उगट सगळी कामं नांगरणी बेरणी पेरणी करून कापणी करून सगळा पेंडा एका बाजूला ओटी वावडी सगळी झाली गुरांचा गोटा एका बाजूला 2 बैल घेतल्यानी आणि पद्धतशीर गावची राखण तो गावचा करतोय गुढी उभी करतोय या सत्तरांच्या पूजा असतील त्या करतोय गणपती बाप्पाचा करतोय नवरात्रीचा करतोय नवरात्रांचा देवाला आधी रूपा लावायच्या गोष्टी सगळा तो भाव सांभाळतो आणि मुंबईला चाकरमानी काय लागेल तर इकडा तिकडा पैसा गावाला पाठवणार कधी गावची पोरं मुंबईला येतील मुंबईची पोरं गावाला जातील असं घडून मिसळून त्या वाडवडिलांना घडी बांधला आता आमच्याकडे वरसावळे आले पण कायम लक्षात ठेवा ही पृथ्वी गोल आहे पृथ्वी गोल आहे तिथं मुळातच जाणार सगळं तिथं अहो तुम्हाला सांगतो आमचा म्हातारा तुमचा पण म्हातारा हा कब्जा घालायचा हाच तास ही घटना झाली म्हणजे जरा मोदी जॅकेट नावानं आता आम्ही मिरवतो पण हा कब्जा इकडं पान इकडं सुपारी इकडं काप आतल्या बाजूला पैसे आज तुम्हाला सांगतो मंडळी आज आमच्या पोरी 1 पीस घालतील काय जिन्सा घालतील सगळी भारी भारी कपडे पण अहो भाई माझ्यासाठी जाईल बुवा ते द्या ना त्याने ती जास्त घेतली त्यांना सांगा त्यांचा कान द्या मी भारी सांगतो बघा ना किती भारी बुवाने फक्त सांगितलं मी तुला सोडणार नाही याच्या पलीकडे सांगितलं नाही मी किती भारी सांगतो तर मंडळी सांगतो ह्या आमच्या पोरी या गऱ्या ह्या जिन्सी घालतील ह्या मला त्याची नाव पण येतात पंजाबी ड्रेस सगळं पण पोरगा बघायला आला घरात चाय पाण्याला तर ती काय हापेट नाही ना येईल साडीच नेसो घरात थैते नाचेल पण चालेल कशी हरणासारखी खोटं बोललो काय नाव काय सुगंधा तुला दाखवतो तर हा मुळात आहे ना अहो आम्ही नाचण्याच्या भाकऱ्या आम्हाला नको असायच्या आहे तांदळाची भाकरी कर आणि आता ऑर्गॅनिक म्हणून नाचण्याची भाकरी 15 रुपयाला एक भेटत बदला गोळ्याकडा वाढ दाखवलेली वाट अरे आम्ही कंदिलाच्या काचा पुसून दमलो काचा फुटल्या हाताला काचा लागल्या आता प्लास्टिकच्या कंदील आले हा गोळ्याकडा अरे चुलीत फुकून आहेत माझ्या डोळं लाल झालं मोतीबिंब झाला आणि हॉटेलमध्ये चुलीवरचे जेवण आम्ही गुळाचा येत होत नाही साखरेचा हवा आता ऑर्गॅनिक टी गुळाचा 10 रुपये अमृत सगळ्या मुळात आहे बघा तिथंच आहे त्या सगळ्या गावाला शेणी आम्ही आता निवडायचो मे महिन्यात कोणतं भरून खोपी भरून ठेवायचो आता अमेझॉनवर शेणी विकतात अमेझॉनवर कशाला माहितीये काय हे घरात फ्लॅटचं आपण पूजन करतो ना गृहप्रवेश तेव्हा यज्ञ करतात तेव्हा शेणी ऑनलाईन 115 रुपये 100 सगळ्या मुळाकडे जाणार आहे सगळ्या मुळाकडे हा शक्यतो आपण मध्ये
या 2-3 फक्त अवयवावर बोलायचं, बाकी काय नाही बोलायचं. आता आगाव बुवानी पण काय नाही बोलले, मी पण काय नाही बोलले, पण बारे होत आहे सगळ्याच्या सगळ्या हाऊसफुल, सगळं मुळाकडेच जातात. लक्षात ठेवायचं. म्हणून आगावगिरी करायची नाही बुवा. तुम्ही पण तुमच्या गवळीचा भाग देतोय. काय तर गवळी चालते, आले पैसा केतन गावळे, गाव तोडली, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी, आईचा गाय. ए दुसऱ्या बारे घेतो ना, मारा यायला लागला आहे, दुसऱ्या बारे घेतो. ओ साहेबा चाली बिली भारी करता हो. हे राधिका माझी राधिका चंद्राची जणू तारका ह्या माझ्या हृदयी नित्य विराजे तू मग विरहाची बाधिका हे राधिका हे प्रेमिका चंद्राची जणू तारका. दोघांच्या दोन्ही चाली दिलेल्या आहेत. दोन्ही आता भगवानचं गवळण किती बनवणार आहे काय सांगितलं. नव्या नितेश रामाणे आजच्या गाण्यासाठी आय लव्ह यू, सॉरी थँक्यू सो मच. नव्या नितेश रामाणे या गाण्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. किती 15 नंबर. एक फक्त मुकडा घ्या, फक्त मुकडा घ्या. नमान राहिला. जर तुझ्या अंगात मत असेल चल भारी नव्हती. नमान 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 झालं पाहिजे. सध्याच पाहिजे. मला म्हणाले तुला सोडणार नाही, तुला सोडणार नाही. सुयोग पानकर मला धरून राहायचा, अजिबात सोडणार नाही, अजिबात सोडायचं नाही. दिवस पावसामध्ये सोडून जाणार पुढे. जर तुमच्या अंगात हिंमत असेल तर चालेल तुमची गणदेवता सुयोग पानकर. क्या बोलते बाबले, याच्यात काय वाव काय. याला का मी आया बहिणीवर काय कोणाला बोलतोय, काय प्रॉब्लेम आहे तरी पण त्रास. या गवळण नाही तर बुवाना आमच्या करायला सांगायचं ना. मला बुवाना करायला सांगा. एक झुमका वाली पोर नदी थडी न चालली राजा वाघ्याची जोड. किती बरोबर आहे. नको करू समाजाशी वाद ग, ह्या कृष्ण सगळ्याचा नाद ग. दिली प्रेमाने तुला ही साध ग, लाडी गोडी न कर संवाद ग. तरी वडवड कशाला पोरी, लय वडवड कशाला पोरी. तू डोक्यानं झालीस ना बाद ग, का ठेवून आलीस घरी तुझी अक्कल जराशी बाद ग. लपडवाचा नाव
या ठिकाणी बुवांच्या प्रश्नाचं उत्तर. मला वाटतं आमच्या 4 ते 5 बारे झाले, त्यातले 2 प्रश्न उडवले आहेत बुवांचे. 2 प्रश्न. आज पण मुंबईत उभी राहा, जर काय चुकलं नसेल तर पत्रात घे. आणि आज भानुदास घराण्याचे चापरे बुवा या ठिकाणी आले आहेत आणि त्यांच्या समोर जर हा प्रश्न फुटला तर काय सोनाने पिवळा. तर चापरे बुवांच्या चरणाशी स्पर्श करू या ठिकाणी प्रश्नाला हात घालतोय बुवा. बुवांचा प्रश्न आहे, आपल्या मुलाच्या लग्नाला सुवर्ण रथातून पूर्वेताला घेऊन जाणाऱ्या त्या राजाचं नाव सत्यव्रत असे होते. सत्यव्रत असे होते आणि त्याला बृहद्रथ तसे शर्याती असे सुद्धा म्हणतात. त्या पुरोहिताचे नाव गंगाचार्य तथा धौम्य असे होते. त्याचे वय 1000 वर्षाहून अधिक होते बोललात तुम्ही. आणि स्वतःला उलटे टाकून तपश्चर्या करणाऱ्या त्या राक्षसाचे नाव लोहासूर असे होते. त्याला वज्रनाभ असे म्हणतात. आणि राजाच्या त्या लंगड्या मुलाचं नाव पिसाच म्हणजे पिंगल असे होते. पुन्हा एकदा ऐका, तो जो पुरोहित होता त्याचं नाव सत्यव्रत, त्याला बृहद्रथ किंवा शर्याती म्हणतात. आणि त्या पुरोहिताचं नाव गंगाचार्य तथा धौम्य. तो 1000 वर्षापूर्वी त्याचं वय होतं. आणि त्याला उलट्या टांगून तपश्चर्या करणाऱ्या त्या राक्षसाचं नाव होतं, त्याला लोहासूर म्हणतात. त्यालाच वज्रनाभ म्हणतात. आणि राजाचा जो लंगडा मुलगा होता त्याचं नाव पिसाच किंवा पिंगल असं होतं. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. वय म्हणून घ्या बाबा. आणि काय असेल तर आपलं सिद्धत लावते. माझा प्रश्न, शेती करताना कमरेला आकडी कोणती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कुणी वरदान दिलं एवढं सांगायचं आहे. एवढा आणि बारी संपायला पाहिजे. प्रश्नपत्र बुवा गात नाही हे समजून घ्या. आणि दुसऱ्या बारीला तुम्हाला शुभेच्छा देतो. आलोच.